सर्वांना ख्रिस्ताच्या सुमधुर नावात सलाम. मी पास्टर सुमित बोरगे आपल्या शाबाशाच्या धड्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. मी रविवार आणि शाबात धड्याचा परिचय करून देणार आहे. माझ्या सोबतचे जे आपल्या दालनामध्ये आज उपस्थित आहे त्यांचा परिचय मी करून देत आहे. माझ्या उजव्या हाताला पास्टर अरुण जगताप आहेत. सलाम. माझ्याकडे सोमवारचा भाग आहे आणि त्याचं शीर्षक आहे 2 मोठी पापे. तसंच आपल्यामध्ये आज किशोर उमाप देखील आहेत. सर्वांना सलाम. माझ्याकडे आज मंगळवार आणि बुधवारचा मथळा आहे. मथळ्याचं नाव आहे देव न्यायावर प्रीती करीतो आणि बुधवारचा मथळा आहे न्याय स्थापित करण्यासाठी बोलाविणे. तसंच आपल्यामध्ये पास्टर नंदू खाजेकर आहेत जे आपल्याकडं गुरुवार आणि शुक्रवारचं सत्र चालवतील. सलाम. माझ्याकडे गुरुवारचं सत्र आहे माझा शेजारी कोण, आणि तसेच अधिक विचार आहेत शुक्रवारबद्दलचे. पुन्हा एक वार आज आपण नवीन धड्यासोबत सुरुवात करणार आहोत. आपण या तिमाहीमध्ये देवाची प्रीती आणि त्याचा न्याय हा अभ्यास करत आहोत. आणि आजचा जो धडा आहे तो धडा क्रमांक 12 आहे आणि ह्या धड्याचं शीर्षक आहे प्रीती आणि न्याय 2 मोठ्या आज्ञा. ह्या धड्याकडे जाण्या अगोदर आपल्यामध्ये पास्टर अरुण जगताप आहे. त्यास मी विनंती करतो का ते आपल्यासाठी प्रार्थना करतील. ओके, आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयशोग्य माझ्या स्वर्गातील मुकुटमंडित प्रभूजी, आज या पवित्र वारी आम्हा सर्वांना तुझ्या नामस्तव एकत्र केलेला आहेस. आणि बापा, या शाबात शाळेमध्ये आम्ही सहभागी झालेलो असताना जे मुद्दे आम्ही आज या ठिकाणी मांडणार आहोत ते मुद्दे मांडत असताना देवा तुझा अनुग्रह आणि तुझा आशीर्वाद आमच्यावरती असू दे. मुख जरी आमचं असलं प्रभूजी, परंतु शब्द हे तुझ्या स्वर्गीय भांडारातून असू दे. आणि जे काय आम्ही शिकवणार आहोत बापा ते तुझ्या आज्ञेनुसार तुझ्या इच्छेनुसार आमच्या मुखातून शब्द निघावेत आणि त्याद्वारे संपूर्ण धड्याचं आकलन तुझ्या लेकरांना व्हावं अशी कृपा तू आम्हाला प्रदान कर. आम्हा सर्वांचं मार्गदर्शन आणि दिशादर्शक तू हो बापा. हे नम्र प्रार्थना ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून तूच आहे. आमेन. पुन्हा एक वार आपण आपल्या सर्वांचं स्वागत करतो या नवीन धड्यामध्ये. धडा क्रमांक 12 प्रीती आणि न्याय 2 मोठ्या आज्ञा. आजच्या सुवर्ण वचनासाठी 1 योहान याचा 4वा अध्याय आणि 20वे वचन आपल्याला सांगत आहे, मी देवावर प्रीती करीतो असे म्हणून जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो लबाड आहे. कारण आपल्या बंधूला पाहिले असून त्याचवर जो प्रीती करीत नाही त्याच्याने न पाहिलेल्या देवावर प्रीती करवत नाही. 1 योहान 4 अध्याय आणि 20 वचनामध्ये आपल्याला हे पाहायला मिळत आहे. आपण गेल्या आठवडे बघत आलेलो आहोत वैश्विक संघर्ष, दुष्टाईची समस्या आणि ह्या गेलेल्या धड्यालाच लागून आजचे हे धडे आहेत. जरी आपल्याला भरोसा असला की शेवटी देव सर्व काही बरोबर करणार आहे, तरी ख्रिस्ती या नात्याने आता आपण काय करत आहोत हे महत्वाचं आहे. सध्याला आपण काय करत आहोत ते महत्वाचं आहे. जरी पुष्कळ अन्याय व दुष्टाई आपल्या समोर आहे आणि देव या दुष्टाईला आत्ताच उच्चाटणार नाही, कारण का ते वैश्विक संघर्षाचे मापदंड आहेत. तरी ह्या विचाराने आपण असा विचार करू नये का ज्यावेळेस दुष्टाई किंवा दुष्टाईपासून होणारा त्रास यास आपण या गोष्टी कमी करण्यास आपला सहभाग नसावा असा विचार आपण करू नये. तर ज्या वेळेस आपल्या समोर समस्या येईल, दुःख येतील, त्रास येतील, त्या कमी कशा होतील याच्या प्रयत्नात आपण असणं गरजेचं आहे. आपण पाहिल्याप्रमाणे प्रीती आणि न्याय खरं तर हे एकत्र आहे आणि देवानी स्वतः हे त्याच्या स्वरूपाचे 2 गुणधर्म आहे आणि देवामध्ये हे 2 एकत्र आहे. ख्रिस्तीय नात्याने आपण देखील ते एकत्र ठेवणं गरजेचं आहे. ते आपण वेगळे करू शकत नाही, प्रीती आणि न्याय. आणि जर आपली देवावर प्रीती असेल तर आपली देवाच्या न्यायावर देखील प्रीती असली पाहिजे. न्याय आपल्याला आवडता असला पाहिजे आणि आपण न्यायासाठी उभे असलो पाहिजे. तसेच जर आपण देवावर प्रीती करतो तर आपण एकमेकावर देखील प्रीती
केली. कारण का आपली एकमेकावरची प्रीती प्रमाण दाखवते की आम्ही देवावर काय करतो, प्रीती करतो. आणि म्हणून आपण एकमेकांवर प्रीती करणं फारच गरजेचं आहे. आता प्रीती करणं म्हणजे नेमकं काय, तर प्रीती करणं म्हणजे दुसऱ्याच्या भल्याबद्दलची चिंता वाटणं. जर कोणी संकटात असेल, कोणावर जुलूम झाला असेल किंवा कुठल्या प्रकारची अडचण असेल, तर त्या माझ्या बांधवाविषयी मला चिंता वाटली पाहिजे. म्हणजेच प्रीतीचा हा एक चिंता असणं हा एक भाग आहे. हे आपल्याला आजच्या धड्यातून दिसून येणार आहे. पुष्कळदा आपण डोळे झाक करतो, परंतु त्या खऱ्या प्रीतीला डोळे झाक न करता आपण चिंता दाखवणं गरजेचं आहे. आणि त्या चिंतेला कृतीशील आपण निभावणं गरजेचं आहे. वैयक्तिकरित्या आणि सार्वजनिकरित्या देवाची प्रीती व न्याय आपण पुढे नेला पाहिजे. ख्रिस्ती या नात्याने आपण देवाची प्रीती आणि न्याय काय केलं पाहिजे, पुढे नेला पाहिजे. आणि पुढे यासाठी न्यायचं आहे का त्याद्वारे परमेश्वराची धार्मिकता आणि त्याची या प्रीतीचं शील जगाला प्रगट होणार आहे. कारण का सैतानाने देवाचं चरित्र विपरीत करून सांगितलेलं आहे, गैर अर्थाने प्रगट केलेला आहे. का देव क्रूर आहे, फारच कठीण आहे, फारच शासन करणार आहे, दांडगा शासक आहे. आणि अशाच वेळेस आपण सध्याला काहीतरी करायचं आहे, तर ते हे करायचं आहे का देवाची प्रीती आणि न्याय त्याच्या धार्मिकते आणि शिलाप्रमाणे हे आपल्याला तुटलेल्या, ह्या भंग पावलेल्या, या नाश पावत असलेल्या जगाला काय करायचं आहे, प्रगट करायचं आहे. आणि म्हणून आपण काय करावं या प्रश्नांवर मनन करत असताना रविवारचं सत्र आपल्याला उत्तर देत आहे. मग आता करायचं तर काय करायचं, तर आपल्याला करायचं काय आहे की आपण जगामध्ये राहत असताना देवाची प्रीती आणि त्याचा न्याय पुढे न्यायचा आहे रविवारच्या सत्रामध्ये. पण आता सुरुवात कशी करायची आहे, तर आपल्याला देवाच्या प्रीतीवर लक्ष केंद्रित करायचं आहे, देवाच्या न्यायावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि तिथून केंद्र केल्याद्वारेच आपण ह्या गोष्टीला सुरुवात करू शकतो. मत्ते 22:34-40 मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की परुषी आणि ज्याला वकील असं म्हटलेलं आहे, तो येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारतो का सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे, नाही का. आणि आपल्याला ठाऊक आहे का हा परुषी येशूला खरं तर त्याची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारत होता. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं का तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मानाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने काय कर, प्रीती कर. आणि येशू मग त्याच आज्ञेमध्ये अजून भर घालतो, म्हणतो जशी तू आपल्या स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. असं उत्तर त्याला पाहायला भेटतं. म्हणजे स्वर्गीय राज्याची आट आपल्याला इथं काय करायला भेटत आहे, पाहायला भेटत आहे. आणि ह्याच प्रकारे स्पष्टीकरण येशू ख्रिस्त त्या श्रीमंत तरुणाला देत आहे, जो मत्तयाच्या 19व्या अध्यायामध्ये सापडत आहे, ज्यांनी प्रश्न केला का अनंतकालिक जीवन, सार्वकालिक जीवन मला वतन म्हणून मिळण्यासाठी मी काय करावं. त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याला सांगतो का तुझा असल नसल ते काय कर, विकून टाक, गोरगरिबांना दे आणि माझ्या पाठीमागे ये. आपल्याला असं पाहायला भेटत आहे. एलेन जी व्हाईट त्या उतार्यावर फार सुंदर शिकवण देतात, ते मी आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. ख्रिस्ताने केवळ एकच अट त्या श्रीमंत मनुष्यासमोर ठेवली, जिथं तो स्वर्गात जाण्यासाठी चरित्र घडवू शकणार होता, ख्रिस्ती चरित्र. या जगामध्ये आपण जर सुखसोयीने असलो आणि फार श्रीमंतीत जर असलो, तर कदाचित स्वर्गासाठी हवं असलेलं चरित्र घडणार नाही. कारण का आपली धनदौलत, आपली श्रीमंती, आपल्या रुतबा आणि आपला देखणापणा हा आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकणार नाही. ते एक चरित्र आहे जे फक्त येशू ख्रिस्त आपल्याला काय करू शकतो, देऊ शकतो. आज फार सुंदर प्रश्न आपल्याला समोर आहे आणि या प्रश्नाने मी रविवारचं सत्र संपवत आहे. तो प्रश्न असा आहे प्रियांनो आणि प्रेक्षकांनो, कदाचित येशू आज आपल्याला आपली प्रॉपर्टी विकायला पाचारण करत नसल, आज जशी त्या श्रीमंत मनुष्याला केली. आज कदाचित येशू आपल्याला ते करण्यासाठी बोलावत नाही, परंतु त्या
त्याला चिटकून राहण्यात, या जगाला चिटकून राहण्यात पण एक फार मोठा धोका आहे. आणि जर वेळ आली, जर ते आपल्याला सोडावं लागलं तर ते कठीण आपल्याला जाऊ नये. कारण का कुठलीच दंदौलत, कुठलीच जगातली गोष्ट आपल्या सार्वकालिक जीवनासाठी आडकाठी बनवू नये. आणि जर आपण या जगावर प्रीती दाखवतो तर निश्चितच आपली प्रीती देवावर नाही. आणि म्हणून या विचारांनी आपण सोमवारच्या सत्राकडे जाणार आहोत आणि पास्टर अरुण जगताप आपल्याला सोमवारच्या सत्रात चालवतील. धन्यवाद पास्टर सुमित. सुंदर प्रकारे तुम्ही आत्तापर्यंतचा मुद्दा मांडलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की संपत्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये आडकाठी येऊ नये. म्हणून जरी आपण संपत्ती विकू शकत नाही, परंतु संपत्तीमुळे निश्चितच स्वर्गाचं राज्य आपल्यापासून दूर आहे. होय. कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हटला की धनवान स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार कठीण नाही आहे. आणि कठीण आहे. आणि म्हणून त्याच आपण मथळा घेऊन पुढे जात असताना सोमवारचा जो मथळा आहे की जो धडा आहे तो आहे 2 सर्वात मोठी पापी. स्वतः येशूप्रमाणे 2 मोठ्या आज्ञा देण्यासाठी प्रीती आणि एकमेकांसाठी प्रीती ह्या आहेत. आणि ह्या आज्ञा पाळण्यासाठी बलिदान जे स्पष्टपणे एकमेकांसाठी प्रीती दाखवतं आणि जे बलिदान जे येशूच्या पावलांना अनुसरून चालणे खरोखर याविषयी आहे. आता येशू ख्रिस्ताला या ठिकाणी आम्हाला दाखवून देत आहे लेखक, येशू ख्रिस्ताचं उदाहरण हे दाखवत आहे की येशूने आज्ञा पालन करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. बरोबर. म्हणजे बलिदान देऊपर्यंत येशू ख्रिस्त आज्ञेशी निगडीत राहिला, नियमशास्त्राशी निगडीत राहिला. परंतु तुम्ही जो आता मथळा मांडला की आम्हाला येशू ख्रिस्त जरी म्हणत नाही की तुम्ही तुमची प्रॉपर्टी विका किंवा संपत्ती विका, परंतु तो सर्वात मोठा अडथळा किंवा नियमशास्त्र तिथंच चुकतंय माणसाचं. कुठं? की आमची संपत्ती. येशू ख्रिस्त लूक याचा 12 अध्याय 15 वचनामध्ये स्पष्ट म्हटला की संपत्ती हे जीवन होतं असं नाही. संपत्ती हे आमचं जीवन होतं असं नाही. कारण संपत्ती आले की माणूस देवापासून भरकटला जाऊ शकतो. आणि म्हणून आम्ही हे येशू ख्रिस्ताने कुटुंब सोडलं. जेव्हा त्याला जगाची सेवेला त्याने सुरुवात केली तर प्रथम त्याने कुटुंब सोडलं, म्हणजे मोह सोडला. बरोबर. आणि त्याने जगाकडे लक्ष केंद्रित केलं. परंतु जगाकडे लक्ष केंद्रित करत असताना त्याने हा विचार केलेला होता की माझ्याकडून नियमशास्त्राची पायमल्ली तर होणार नाही ना. आता जर आपण 2 मोठ्या आज्ञा देवासाठी प्रीती आणि इतरांसाठी प्रीती आहे, तर मग पुढं एक प्रश्न उद्भवतो की मग जर 2 आज्ञा मोठ्या आज्ञा 2 आहेत, तर मग नेमकं 2 पापी कोणते आहेत मोठे? 2 मोठे पापी कोणते आहेत? तर ते 2 जी पापी आहेत ना, सर्वात मोठी पापी एक म्हणजे देवावर प्रीती आणि इतरांवरती प्रीती करणं. हे इथंच पाप घडू शकते माणसाचं. कारण देवावर जर आमची प्रीती असेल तर आम्ही पाप करू शकत नाही. देवावर, कारण आमचा जर देवावरती प्रीती आहे तर आम्हाला खात्री आहे की माझा देव पवित्र आहे. म्हणजे माझा जर देव पवित्र आहे तर मी अपवित्र होण्यापासून दूर जाणार आहे. आणि जर मी दुसरं एक पाप, मोठं सर्वात पाप असेल तर मी शेजाऱ्यावरती प्रीती केली पाहिजे. आणि जर शेजाऱ्यावरती जर प्रीती करायची तर काय केलं पाहिजे? त्याचा कुठल्याही गोष्टीच्या आपण अभिलाषा धरू शकत नाही. म्हणजे उर्वरित ज्या 6 आज्ञा आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी पाळू शकतो. प्रियांनो, जुन्या करारामध्ये सतत सर्वात वर देवासाठी प्रीती याच्या महत्वावर जोर देण्यात आलेला. जर अनुवादाचा 6वा अध्याय आणि 5 वचन जर आपण बघितलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने आणि पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर असं म्हटलेलं आहे. आणि हे फार जवळून फार मोठ्या मूर्तीपूजेच्या पापाशी संबंधित आहे, जे देवासाठी प्रीती याच्या विरुद्ध आहे. आता ही केवळ मूर्तीपूजा नाही. आता कधी कधी आम्ही मूर्तीपूजा करत नाही, पण मूर्तीपूजापेक्षा कमी वागतही नाही. जरी आम्ही नैवेद्य करत नाही किंवा आम्ही एखाद्या मूर्तीसमोर भजन पूजन करत नाही, पण आम्ही अनेक अशा गोष्टी आहेत की त्या आमच्या जीवनामध्ये मूर्ती करून ठेवू. उदाहरणार्थ आता बरेच प्रेक्षक जे आहेत आपल्यामध्ये या भक्तीमध्ये जोडलेले आहेत किंवा बघत असतील, अनेक त्यामध्ये असतील की ते सर्व्हिस करत असतील, व्यवसाय करत असतील. अनेक लोक असे आहेत की शाबा शाळेला येत नाहीत. शाबा शाळेला येत नाही का? की कुठलं तरी काम आवरून त्यांना यायचं आहे. परंतु सत्य हे आहे
की जर तुम्ही शाबास शाळेला जर सहभागी होत नाही तर तुम्हाला अनेक गोष्टीपासून दूर जातात. शाबास शाळेमध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला आपल्याला शिकायला मिळतात. म्हणजे आपण व्यवसाय महत्वाचा मूर्ती करून ठेवलेला आहे किंवा आपली नोकरी आपण मूर्ती करून ठेवलेली आहे. आणि प्रियानो, देव अन्याय पाहून क्रोधित होतो कारण देव प्रीती आहे. देव आम्ही जर काही चुकीच्या गोष्टी करतो, आम्ही जर काही चुकीच्या गोष्टीच्या मागे जातो प्रियानो, तर देवाला काय होतो? क्रोध येतो, देवाला राग येतो. का राग येतो? कारण त्याचं तुमच्यावरती माझ्यावरती प्रेम आहे, आमच्यावरती प्रीती आहे. आम्ही बळकू नये, आम्ही भरकटू नये, आम्ही इतरत्र जाऊ नये, ही देवाची इच्छा आहे प्रियानो. आणि म्हणून संपूर्ण करारामध्ये ज्या दोन मोठ्या दोन करार, जुना करार जो आहे तर तो दोन मोठ्या पायावर त्यामध्ये जोर देण्यात आलेला आहे. आणि त्या दोन मोठ्या आज्ञेशी तुलनात्मक कमीपणा आहे. देवाशी प्रीती आणि एकमेकावर प्रीती या दोन मोठी पापे, म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की देवावर प्रीती आणि इतरांवर प्रीतीमध्ये कमी पडणं. थोडक्यात मग तुम्ही आज्ञा पाळू शकत नाही. जर तुम्ही देवावर प्रीती करत नाही तर तुम्ही इतरांवर प्रीती करू शकत नाही. बरोबर. योहानाचा पहिल्या योहानाचा 4था अध्याय आणि 20 आणि 21 वचनामध्ये योहान लिहितो, जर कोणी म्हणतो, काय लिहितो तो? जर कोणी म्हणतो मी देवावर प्रीती करतो आणि आपल्या बंधूचा द्वेष करतो, तर तो कसा आहे? लबाड आहे. म्हणजे तो तसं नाही, त्याच्यामध्ये तो फक्त दाखवते. तो म्हणतो की जर कोणी म्हणतो मी देवावर प्रीती करतो आणि आपल्या बंधूचा द्वेष करतो, तर तो लबाड आहे. कारण आपल्या बंधूला पाहिले असून त्याचवर जो प्रीती करीत नाही, त्याच्याने न पाहिलेल्या देवावर कशी प्रीती तो करू शकतो किंवा करवत नाही. आणि ही आज्ञा त्याचपासून आपल्याला आहे, जो कोणी देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवर प्रीती केलीच पाहिजे. जर आपल्या बंधूवर प्रीती करत नाही, आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती करत नाही, तर तो निश्चितच खात्री आहे तो देवावर प्रीती करू शकत नाही. कारण देवाचं नियमशास्त्र आहे, देवाची आज्ञा आहे की जशी तुझ्यावरती तशी शेजाऱ्यावरती प्रीती कर. आणि म्हणून ही जे दोन माझ्याकडे जो मथळा होता, दोन मोठी पापे, तर सर्वात मोठी दोन पापे आहेत ती म्हणजे देवावर प्रीती करणे न करणे आणि शेजाऱ्यावरती प्रीती न करणे, हे सर्वात मोठी दोन पापे आहेत. धन्यवाद. फार सुंदर पास्टर जगताप, तुम्ही हा प्रकाश टाकलेला आहे. आणि ही जी दोन मोठी पापे दोन मोठ्या आज्ञासारखी आहे. जर आपण देवावर प्रेम करत नाही आणि तसेच आपली स्वतःप्रमाणे जर इतरांवर प्रीती करत नाही, तर आपण त्या दोन मोठे पापे करतोय. याच विचाराने आपण पुढे जात आहोत. मंगळवार आणि बुधवारचं सत्र पास्टर किशोर उमाप आपल्यामध्ये चालवणार आहेत. सुंदर प्रकारे पास्टर जगताप यांनी आपल्याला सोमवारच्या मुद्द्यातून चालवलेलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती केली पाहिजे. प्रियानो, आजचा मंगळवारचा मथळा आपल्याला देव न्यायावर प्रीती करतो. देवाचा स्वभावच आहे प्रीती करणं, कारण देव न्याय आहे. आणि म्हणून देव न्यायावर प्रीती करतो. या संदर्भात पवित्र शास्त्र आपल्याला दोन संदर्भ देतं. आणि पवित्र शास्त्र घोषित करतं की देव न्यायावर प्रीती करतो, पण तो दुष्टाईचा तिरस्कार करतो. आणि स्तोत्रसंहिता आणि यशिया संदेष्टा आपल्याला स्तोत्रसंहिता 33:5 आणि यशिया 61:8 मध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं की देवाला नीती व न्याय ही प्रिय आहेत. आणि यशिया याचा 61वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, कारण मला परमेश्वराला न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे. मी त्यांना खात्रीने प्रतिफल देईल, त्यांच्याशी सार्वकालिक करार करील. ही दोन्ही वचनं आपल्याला सांगतात की देवाला न्यायप्रिय आहे, परंतु अन्यायाबद्दल देव मात्र तिरस्कार करणार आहे. हे अन्यायाविषयी देव चिंतित आहे, कारण अन्यायाचे बळी ठरलेले आहेत. आणि हे बळी ठरल्यामुळे पवित्र क्रोध देवाचा जागृत झालाय. आणि संपूर्ण जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये देव सतत जे निष्ठुर अन्याय झालेले आहेत किंवा जुलूम झालेले आहेत, अशांसाठी देव एक तीव्र भावना व्यक्त करीत असतो. आणि जे बळी ठरवणारे आहेत किंवा जुलूम करणारे लोक आहेत, त्यांच्या विरुद्धही देवाचा पवित्र क्रोध व्यक्त होत असतो. आणि आजच्या या मथळ्याला आपण स्पर्श केलेला असताना देव न्यायावर प्रीती करतो. आणि म्हणून स्तोत्रसंहिता दावीद याने स्तोत्रसंहिता 82वा अध्याय याच्यामध्ये जगातील न्यायासाठी देवाची असलेली चिंता याबद्दल ती कशी आहे याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून एक ते काही वचन आपण जर वाचलं, त्या वचनामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं देव त्याच्या मंडळीत उभा आहे,
देव सत्ता दिशामध्ये न्याय करीतो. आणि तिथं म्हणत तुम्ही कोठवर विपरीत न्याय करणार, कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल, गरीब अनाथ यांचा न्याय करा, दीन व कंगाल यांची दाद घ्या, गरीब व गरजवंत यांना मुक्त करा, दुर्जनाच्या हातून त्यांना सोडवा. प्रियजनो, हा जो उतारा आहे दाविदाने लिहिलेला, या उतार्यामध्ये जे सत्ताधारी आहेत, जे समाजातील अन्यायासाठी जबाबदार असे लोक आहेत, आणि हा उल्लेख देखील जे देव आकाशातील सत्ताधाऱ्यांचा न्याय करीतो त्याबद्दल आहे, ज्याच्या पाठीमागे पृथ्वीवरील भ्रष्ट न्यायाधीश व सत्ताधारी आहेत. सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आलेलं आहे, तुम्ही कुठवर विपरीत न्याय कराल, कुठवर दुर्जनांची तरफदारी तुम्ही कराल. त्यांना दोष लावण्यात आलेला आहे. हा दोष वचन सांगतं, गरीब व अनाथ यांचा न्याय करा, दीन व कंगाल यांची दाद घ्या, दुबळे गरजवंत यांना मुक्त करा, दुर्जनाच्या हातातून सोडवा, याबद्दल आहे. आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये संदेष्टे होऊन गेले, आणि या संदेष्ट्यांनीही न्यायासाठी अनेक मोठी कर्कश आरोळी मारलेली आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ही अन्यायाची जी समस्या आहे, चिंता ही कमी नाही. आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना मनुष्य रूपामध्ये होता, आणि तो बोललेला आहे, तो त्यांनी सांगितलेलं आहे की जे दावा करतात, की जे त्याच्यावर प्रीती करतात, त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्याकडून देवाची इच्छा, कशाची इच्छा देव धरतो. आज देव मनुष्याकडून कशाची इच्छा धरतो, येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून जुन्या करारातलं मिखा संदेष्टा याचा 6वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये मिखा संदेष्टा स्पष्टपणे सांगतो, देव मनुष्याकडून काय मागत आहे, देव मनुष्याकडून कशाची इच्छा धरतो. तर तिथं लिहिलं, हे मनुष्या बरं काय ते त्याने तुला दाखवलं, नीतीने वागणे, आवडीने दया करणे, देवाच्या समागमे राहून नम्र भावाने चालणे, याच्यापासून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो. आणि म्हणून ही देवाची मागणी आहे, ही देवाची इच्छा आहे. आणि या संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये ही जी भावना आहे येशू ख्रिस्ताने प्रदर्शित केली. आणि येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी योहान याचा 13वा अध्याय आणि 35 वचनामध्ये सांगण्यात आलं की तुमची जर एकमेकावर प्रीती असली, याच्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात, तुम्ही माझे शिष्य आहात. आणि प्रीती खूप महत्त्वाची आहे. एकमेकावर प्रीती असणं म्हणजे आम्ही देवाचे शिष्य आहोत. आणि या वचनाची तुलना पहिलं योहान याचा 4था अध्याय 8 ते 16 वचनामध्ये लिहिलेलं आहे. हे वचन आम्हाला सांगतं की जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखीत नाही. कारण देव प्रीती आहे. आणि देवाची प्रीती ही आहे की देवाने पुत्राला या जगामध्ये पाठवलेलं आहे, आणि पुत्राला त्या ठिकाणी पापासाठी प्रायचित्त म्हणून दिलेलं आहे. ही देवाची प्रीती आहे. आणि म्हणून एकमेकावर प्रीती असणं म्हणजे देव आपल्या ठाई आहे याचं प्रमाण आहे. आणि म्हणून जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो. आणि म्हणून मिखा संदेष्टाने जे वचन आपल्याला दिलेलं आहे, ज्यावेळेस आपण याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस या वचनाचं जर पालन आपण केलं तर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये याचा काय परिणाम होणार आहे, काय समस्या याच्यामध्ये निर्माण होणार, किंवा मंडळीमध्ये पुनरुज्जीवन कशा प्रकारे घडू शकतं. तर ज्यावेळेस आम्ही मिखा या संदेशाच्याद्वारे देवाची इच्छा पूर्ण करायला लागू, आम्ही नीतीने वागू, आम्ही आवडीने दया करू, देवाच्या नम्र भावाने समागमे चालू, त्यावेळेस मला असं वाटतं मंडळीमध्ये ख्रिस्ताचं शील येईल, ख्रिस्ताचा स्वभाव त्याच्यामध्ये येईल. आणि म्हणून या विचाराने देव न्यायावर त्या ठिकाणी प्रीती करतो. आणि बुधवारच्या सत्रामध्ये आम्ही ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस न्याय स्थापित करण्यासाठी बोलावणं. पवित्र शास्त्रामध्ये अनेक काळामध्ये अन्याय घडत गेला, अनेक काळामध्ये दुष्टाई घडत गेली. अशा या काळामध्ये समाजामध्ये न्याय असावा याच्यासाठी देव पाचारण करतो. आणि पाचारण करता पुन्हा पुन्हा पवित्र शास्त्र आपल्याला अन्याय, जुलूम, समस्या अधोरेखित करण्यासाठी मागे हटत नाही. आणि म्हणून त्यावेळेस देव न्याय करण्यासाठी बोलावित असतो. आणि मग न्याय करण्यासाठी बोलावित असताना अनेक संदेष्ट आलेले आहेत. त्याच्यामध्ये यशाया संदेष्ट आहे. आणि यशाया संदेष्ट इस्रायलमध्ये असताना अन्यायाविषयी तो सौम्य शब्दात बोलत नाही. न्यायासाठी ओरड असते, न्यायासाठी आक्रोश असतो, न्यायासाठी मोठ्याने बोलावं लागतं. आणि अशा काळामध्ये मोठ्याने तो सांगत आहे, कानात मोठ्याने तो बोलत आहे. आणि त्या ठिकाणी यशाया आपल्याला 1 अध्याय आणि 17 वचनामध्ये सांगतो की चांगलं करण्यास शिका,
नीतीच्या मागं लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा, अनाथांचा न्याय करा, विधवांचा कैवार घ्या, ही घोषणा तो करतो. परंतु याच्या उलट जे अन्याय करतात, जे चुकीचं वागतात, अशाबद्दल लेखक या ठिकाणी आपल्याला सांगत आणि वचनही सांगतं की यशाया संदेष्टा अशा बाबतीत पण इशारा देतो की यांचा धिक्कार असो, हे लोक माझ्या प्रजेचे हक्क बुडवितात. आणि अशा काळामध्ये आम्ही पाहतो इशारा देण्यात आलेला आहे. आणि मग हा या यशाया संदेष्टाचा हा इशारा न्यायासाठी आपल्याला बोलावित आहे. त्याच पद्धतीने यिर्मया संदेष्टाही आहे. यिर्मया संदेष्टाही देवाचा संदेश गाजवतो. आणि यिर्मया संदेष्टाने स्वतः स्पष्ट सांगितलं की जो आपले घर अधर्माने बांधतो, आपल्या माड्या अन्यायाने उभारितो, आपल्या शेजाऱ्याकडून फुकट सेवा करून घेतो, त्याला वेतन देत नाही, तो हाय हाय करणार आहे. आणि म्हणून इथं लिहिलं, देव यिर्मया संदेष्टाच्याद्वारे म्हणत आहे, तुझा बाप खातपीत व धर्मन्याय करीत नसे काय, तेव्हा त्याचे बरेच चालले होते. परमेश्वर म्हणतो, हेच मला जाणणे नव्हे काय. प्रियानो, हे दोन संदेष्ट आपल्याला अन्यायाबद्दल बोलतात. परंतु ज्यावेळेस आपण नवीन कराराच्या विषयामध्ये येतो, त्यास मत्तई याच्या 23व्या अध्यायामध्ये 23 आणि 30 या वचनामध्ये येशू ख्रिस्त आपल्याला काय शिकवतो, येशू ख्रिस्ताचं म्हणणं काय. आणि म्हणून अन्यायाची ही समस्या आहे, ही फक्त त्या करारातल्या काळातल्या संदेष्टाची चिंता नव्हती, तर ही येशू ख्रिस्ताची चिंता होती. येशूच्या सेवा कार्याच्या काळामध्ये ख्रिस्ताला चिंता वाटली, ख्रिस्ताला त्या ठिकाणी चिंता वाटली. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने ओरड केली आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं, अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला धिक्कार असो. देव त्या ठिकाणी बोलत आहे. कारण हे शास्त्री आणि पुरुष तिथं लिहिलं, हे पुदिना, सेब, जिरा याचा दशमांश देत होते, परंतु नियमशास्त्रातल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे न्याय, दया आणि विश्वास त्यांनी सोडलेले होते. अशा काळामध्ये देवाची इच्छा होती त्या करायला पाहिजे होती. आणि अशा काळामध्ये येशू विलाप करतो, येशूला दुःख वाटतं याबद्दल. आणि देव न्याय आणि देव त्या ठिकाणी प्रीतीची अपेक्षा त्या ठिकाणी करत आहे. आज या मुख्य गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करत असताना आमचं लक्ष या ठिकाणी परमेश्वर या 3 महत्त्वाच्या गोष्टीवर नेत आहे. एक म्हणजे न्याय, एक म्हणजे दया आणि विश्वास, या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आजच्या विचारामध्ये देव न्यायी आहे आणि देव न्यायावर प्रीती करणारा देव आहे. आणि म्हणून न्याय स्थापित करण्यासाठी देवाने आक्रोश केलेला आहे. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्या ठिकाणी नियमशास्त्रातल्या मुख्य गोष्टी याच्याकडे विशेष आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. फार सुंदर पास्टर उमा आपण मंगळवार आणि बुधवार सत्र प्रकाश टाकलेला आहे. प्रीतीमुळं देवाने न्याय स्थापन केलेला आहे. आणि जसं मनुष्याला देवाने स्थापन केलं तसंच न्यायाला देखील परमेश्वराने स्थापन केलेलं आहे. त्याची प्रीतीची मागणी होती का न्याय स्थापन व्हावा आणि त्याने ते केलेलं आहे. या विचाराने आपण पुढं गुरुवार आणि चर्चासत्रामध्ये जात आहोत. आपल्यामध्ये पास्टर नंदू काजेकर आहेत, ते आपल्याला गुरुवार आणि अधिक विचारामध्ये चालवतील. ओके, धन्यवाद पास्टर सुमित. हा मथळा हाताळत असताना इथे एक प्रश्न दिलेला आहे, माझा शेजारी कोण. आणि हा प्रश्न एका शास्त्रीने, त्या तरुणाने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलेला आहे, पण माझा शेजारी कोण. अगदी तोच प्रश्न संपूर्ण जगाला पडलेला आहे. परंतु पुढे जात असताना इथं असं म्हटलेलं आहे की लुकाच्या वृत्तांतामध्ये, लुकाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं की येशूने 2 मोठ्या आज्ञाविषयी, प्रीती व शेजाऱ्यावर प्रीती याविषयी घोषणा केल्यानंतर एक वकील, ज्याला स्वतःचे समर्थन करायचे होते, एक वकील त्याच्याकडे येतो आणि त्याला स्वतःचे समर्थन करायचे होते. आणि तो या ठिकाणी प्रश्न करत आहे, माझा शेजारी कोण. आणि हे विचारत असताना त्याच्या प्रतिसादामध्ये येशूने आता प्रसिद्ध असलेला पण एक तेव्हा धक्कादायक असलेला चांगल्या शंभरुण्याचा दाखला सांगितला. ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला, माझा शेजारी कोण, तेव्हा त्याला उत्तर येशू ख्रिस्ताने एवढं सुंदर दिलेलं आहे, ते एका दाखल्याच्या रूपामध्ये समजावून सांगण्यात आलेलं आहे. आणि तो दाखला आहे चांगल्या शंभरुण्याचा दृष्टांत. आता त्या ठिकाणी ऐकणारे पुष्कळ होते, शास्त्री पुरुषी अनेक लोक होते, हुशार लोक होते, ज्ञानीवंत लोक होते. परंतु येशू ख्रिस्ताने जे उदाहरण वापरलेले या दाखल्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं म्हटलेलं आहे की
एक मनुष्य यरूशलेमहून खाली यरीहो जात असताना त्याला लुटारांच्या हाती सापडलेला आहे. तो त्याला अर्धमेला अवस्थेमध्ये त्याचे वस्त्र काढून नेलेले, त्याला अर्धमेला अवस्थेत मार देऊन त्याला तिथं टाकून ते गेलेले आहेत. आणि मग त्याच वाटेने याजक येत आहे. आता आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये माहिती आहे की याजकाची भूमिका किती महत्त्वाची आहे आणि याजक कोण आहे. आणि तो याजक त्या वाटेने जातो, या दाखल्यामध्ये म्हटलेलं आहे. पण तो जात असताना त्याच्या दृष्टीस तो मनुष्य पडतो जखमी अवस्थेत पडलेला, पण याजक आपला त्याच्यापासून दुसऱ्या वाटेने तो निघून जातो. आणि मग नंतर ही गोष्ट आपल्याला सांगते की नंतर दुसऱ्या वेळेस त्याच वाटेने एक लेवी येतो. आणि लेवीची भूमिका देखील पवित्र शास्त्रामध्ये किती महत्त्वाची आहे. म्हणजे साधारणतः विचार केला तर हे लोक देवाचे लोक आहेत आणि तोही आपला मार्ग बदलून निघून जातो. आणि त्यानंतर तिसरी व्यक्ती येते, म्हणजे समाजाने धिक्कारलेले, टाकलेले, समाजामध्ये कुठल्या प्रकारचा चांगल्या प्रकारे स्थान नसलेली व्यक्ती, ती व्यक्ती म्हणजे एक शमरोनी. त्या मार्गाने जात असताना त्याला पाहून त्या जखमी मनुष्याचा कळवळा आलेला आहे आणि तो तिथं थांबलेला आहे. आणि त्याला त्याच्या जखमा त्याने धुतलेल्या आहेत, पट्ट्या लावलेल्या आहेत आणि आपल्या स्वतःच्या गाढवावर त्याला त्याने आणलेलं आहे, चालवलेलं आहे. म्हणजे या दाखल्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. कदाचित या समाजामध्ये वावरत असताना जातीचा ऊचनीचपणा आहे, श्रीमंती गरिबी आहे, हे सर्व सैतानापासून जे आपल्याला गुण मिळालेले आहेत. त्यात प्रथम गुण आहे जातीची ऊचनीचपणा, श्रीमंत आणि गरीब. हे सर्व जे काही आपण स्वतःला जास्त भारी समजतो, स्वतःला फार एक विशेष समजतो, परंतु या दाखल्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की या सर्वापेक्षा देवाच्या आज्ञा किती महत्त्वाच्या आहेत. आणि त्या आज्ञेचं पालन एका नीच जातीतल्या मनुष्याने कुणी केलेलं, शमरोने केलेलं आहे. आणि हे उदाहरण शास्त्री पुरुषी यांना लाजवणारं होतं. आणि म्हणून दोन आज्ञाविषयी बोललं जातं. आणि ज्यावेळेस या तरुणाने प्रश्न विचारला आहे की दोन आज्ञाविषयी येशू ख्रिस्ताने त्याला विचारलं, तुला आज्ञा ठाऊक आहेत? परंतु त्याने सांगितलं मला ठाऊक आहे. ते आपण इथं वाचलं लूक याचा 10वा अध्याय आणि 27 वचनामध्ये. त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आता ह्या ज्या दोन या धड्याचं जे काय शीर्षक आहे ते शीर्षक आहे दोन मोठ्या आज्ञा, देवाचा न्याय आणि दोन मोठ्या आज्ञा. आता या दोन मोठ्या आज्ञा काय आहेत ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि या दोन मोठ्या आज्ञामुळे आज संपूर्ण जग गोंधळात आहे. आणि ह्या दोन मोठ्या ज्या आज्ञा आहेत हे त्या 10 आज्ञाकडे काय करतात, निर्देश करतात. त्या 10 आज्ञापैकी ज्या सुरुवातीच्या 4 आज्ञा आहेत त्या मनुष्याने देवाबरोबर कसं वागावं याबद्दल सांगतात. आणि बाकीच्या ज्या 6 आज्ञा आहेत मनुष्याने मनुष्याबरोबर कसं वागावं. बरोबर. आणि देवावर प्रीती करणं, संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने देवावर प्रीती करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं आहे. आणि जसे आपल्यावर प्रीती करतो तसे आपण दुसऱ्यावर प्रीती करणं म्हणजे ही एक प्रीतीची आज्ञा आहे. आणि त्यामध्ये सर्व आज्ञा येतात. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये असं पण म्हटलेलं आहे की प्रीती काय करते, पापाची रास झाकते. आणि म्हणून या ठिकाणी फार सुंदर असा मथळा गुरुवारच्या भागामध्ये आपण ऐकलेला आहे, माझा शेजारी कोण. आणि तसेच पुढे जात असताना शुक्रवारचा जो अधिक विचार आहे यावरती आपण थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहोत. लोक समुदायासमोर हेरांची ख्रिस्ताला उत्तर देण्याची हिंमत झाली नाही. त्यांना वाटली की ते स्वतः त्यात अडकतील. त्यांना ठाऊक होते की तो खरे बोलला आहे. त्यांच्या प्रथा मोडण्याऐवजी ते त्या मनुष्याला दुःख भोगण्यासाठी सोडतील. आता या ठिकाणी जे हेर होते, जे ख्रिस्तावरती टपून होते, जे प्रश्न करत होते आणि त्या प्रश्नामध्ये तो अडकेल अथवा तो प्रश्नामध्ये गुंतून जाईल आणि मग आपण त्याला शिक्षेस पात्र ठरवू, अशा प्रकारची जी मनोवृत्ती त्या शास्त्री आणि पुरुषाची होती.
परंतु त्यांना ख्रिस्ताने काय केलं होतं की देवाच्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञा अधिक स्पष्ट केलेल्या आहेत. यांना वाटलं की त्या आज्ञेतून कदाचित ख्रिस्त त्या आज्ञेच्या विरोधात काहीतरी बोलेल, पण अडकेल, आणि मग आपण त्याला मोशेच्या नियमाविरुद्ध त्याने बंड केला म्हणून आपण त्याला काहीतरी शिक्षा हे करू. परंतु इथं असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताने प्रीतीची आज्ञा अधिक स्पष्टपणे तिथं सांगितल्यानंतर त्यांनी आपल्या मानाखाली घातल्या. आणि म्हणून आजच्या या मथळ्यामध्ये फार सुंदर आपण शिकलो आहोत की माझा शेजारी कोण. आता माझा शेजारी कोण आहे हा जर विचार केला तर माझ्या शेजारी पास्टर किशोर माप आहेत, किंवा मी ज्या ठिकाणी राहतो तिथं माझा शेजारी आहे. पण माझा शेजारी कोण हे तरुणांनी विचारला जो प्रश्न आहे ते म्हणजे जिथे कुठे आपण जातो, जिथं कोणतरी आपल्याला दुःखामध्ये दिसतं, त्रासामध्ये आहे, ज्या गरजेमध्ये आहेत, ते आपले शेजारी आहेत खऱ्या अर्थाने. आणि म्हणून ते समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे केल्याच्याद्वारे आणि निश्चितच आपण जसं पास्टर किशोर माप यांनी सांगितलं की आपण देवाचे लेकरं म्हणून आपल्याला नाव मिळणार आहे. फार सुंदर पास्टर खाजेकर तुम्ही आम्हाला गुरुवारच्या सत्रामध्ये चालवलेला आहे. सिस्टर एलन जी व्हाईट म्हणतात, जो कोणी माझ्या मदतीच्या गरजेमध्ये आहे तो माझा शेजारी आहे. आणि फार सुंदर तुम्ही आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आजच्या एक वाक्याच्या धड्याच्या निष्कर्षाकडे जात असताना शाबात परिचय आणि रविवारचा जो निष्कर्ष आहे की प्रीती आणि न्याय हे दोन गोष्टी आज्ञा ज्या परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत, ह्या दोन्ही प्रीती आणि आज्ञा देवाच्या नियमशास्त्राच्या विरोधात नाही. जिथं प्रीती आहे, जिथं न्याय आहे, तिथं आज्ञा देखील आहे. किंबहुना प्रीती जर दाखवायची असेल, प्रीतीला प्रगट करण्याचं माध्यम जर असेल तर आज्ञा पालन होईल. असं जगतात. हा समोरचा जो मथळा आहे सर्वात दोन मोठी पापे, तर त्याचं मी एक वाक्यामध्ये निष्कर्ष सांगू शकतो की सर्वात दोन मोठी पापे आहेत ती म्हणजे देवावर प्रीती न करणे आणि आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती न करणे. हे सर्वात मोठी दोन पापे आहेत. मला तर असं वाटतं या ठिकाणी जो मुद्दा मी हाताळलेला आहे, जुना करार असो किंवा नवीन करार असो, संदेष्टे असो किंवा सेवक असो, अशा काळामध्ये पवित्र शास्त्र ही न्यायाची घोषणा करीतच राहणार. आणि न्यायाची घोषणा केली जाणार, ते मोठ्याने केली जाणार, कारण देव न्यायी आहे. आणि पवित्र शास्त्रातल्या ख्रिस्ती जीवन या नात्याने आपण महत्त्वातल्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये न्याय, दया आणि विश्वास या मुख्य गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि तसेच गुरुवारचा जो मथळा आहे त्याच्यामधून मी एक निष्कर्ष काढलेला आहे, माझा शेजारी कोण. आणि खरोखरच आपण असं म्हणू शकत नाही की मला शेजारी नाही, कारण पुष्कळ शेजारी आपली वाट पाहत आहेत. आणि ते शेजारी अडचणीमध्ये, दवाखान्यामध्ये, जेलमध्ये आणि उपाशी ताणलेले असे आपल्याला मिळतील. परंतु आपण आपल्या शेजाऱ्याची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण देवाने सांगितलं आहे की जशी स्वतःवर तशी इतरावरती प्रीती कर. आमची प्रेक्षकांना ख्रिस्ताला अनुसरून विनंती आहे का जे न्याय आणि जी देवाची प्रीती आहे तिला बिलगून राहावे. आमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्राबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि असेच आध्यात्मिक उन्नतीसाठी आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जर काही प्रार्थना विनंती असेल तर कृपया आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. आणि आम्हाला संपर्क साधण्यासाठी digitalwi@gmail.com वरचा उपयोग करू शकता. आणि असेच प्रार्थना करत राहा अशी आमच्यास विनंती करतो. या धड्याचा शेवट करण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर किशोर माप आहेत, ते आपल्यासाठी शेवटची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. अखिल सृष्टीच्या आणि स्वर्गाच्या उत्पन्न करता परमेश्वरा, प्रभू तुझा न्याय कधी चुकत नाही आणि तू न्यायावर प्रेम करणारा परमेश्वर आहेस. तू प्रेमस्वरूप आहेस आणि तू देव आहेस. पिता, आम्ही प्रार्थना करतो, आजच्या या संपूर्ण धड्याचा आम्ही अभ्यास केला आहे, यावर आम्ही समजलो आहे देव बापा
की आम्ही एकमेकावर प्रीती करावी. आम्ही परमेश्वर दे बापा ज्या महत्त्वाच्या गोष्टी प्रभू तो आम्हाला सांगितलेल्या आहेत की त्याच्याकडे आम्ही लक्ष द्यावं, यासाठी सहाय्य कर. प्रिय बापा, आज जे प्रेक्षक प्रभू आज या धड्याच्या माध्यमातून परमेश्वरा त्यांना देवाचं वचन समजत आहे प्रभू, ते ज्ञान घेत आहेत, अशा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. त्यांना पवित्र आत्म्याने प्रेरित कर, त्यांना संजीवित कर आणि परमेश्वरा हा न्यायाचा संदेश, हा प्रीतीचा संदेश प्रभू लोकांपर्यंत पोचू दे बापा. ज्यांच्या विनंत्या आहेत परमेश्वरा, जे प्रार्थनेत आहेत, जे आजारी आहेत, वैफल्यग्रस्त आहेत, निराश आहेत, अशा सर्वांसाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. त्यांना आशीर्वाद मिळू दे, त्यांना शक्ती मिळू दे, त्यांना सहाय्य मिळू दे आणि आजच्या संपूर्ण या अभ्यासाच्याद्वारे विशेष त्यांना एक आत्मिक आशीर्वाद मिळू दे. कारण ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नामात केली आहे. भेटूया पुढच्या आठवडी एका नवीन धड्यासह. तोपर्यंत सर्वांना सलाम. सलाम.